नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस खूप छान गेला. आम्ही डी मार्टला जायला निघालो होतो. जाता जाता आमच्या गाडीचा पेट्रोल संपला. मग भावाने पेट्रोल भरलं. मग आमचा पुन्हा प्रवास सुरू झाला. माझी भाची आणि मी गाडीवर खूप धमाल करत होतो. तिला फिरायला खूपच आवडतं आणि मला पण तिच्यासोबत वेळ घालवायला खूपच आवडते. तिला बोलले, चल बुग्गू, माझ्या हातात हात दे आणि चल जाऊया आपण सीडी चढत. माझ्या भावाबद्दल मला एक गोष्ट सांगायची आहे. तर त्याचा फोन कधीच शांत नसतो. डी मार्टला पोचलो, बॅग वगैरे आम्हाला सील करून दिले आणि माझ्या आधी भाव डी मार्टच्या आतमध्ये जाऊन फोनमध्ये बोलत आणि कायच घ्यायचं सामान ते बघत बसला आणि बुग्गू सगळ्यांना बघून मला हुडकत होती. डी मार्टवर पोचायच्या आधीच फोन चालू झाला होता. डी मार्टला पोचल्यानंतर 4-5 फोन असेच झाले होते त्याचं लक्ष अजिबातच नव्हतं. आणि इकडे बघा, आमच्या बुग्गूला माहिती आहे की स्वतःच्या डोळ्याला छोटासाच गॉगल लागतो. त्यांच्या बाबांनी बोलला, ठेव चल, कितीतरी घेतेस. तिने फक्त टोपी घालून कॅप घालायचं, गॉगल बघायचं घालून, कारण की छोटे छोटे वस्तू तिला कळतं की हे छोटे वस्तू माझ्यासाठीच आहेत. मग आम्ही शेवटी तिला एक बॅग बघितलं आणि आम्हाला आवडलं नाही. पुन्हा आम्ही ठेवून टाकलो आणि पुन्हा आम्ही तिकडे दुसरीकडे बघायला लागलो. आणि भावाचा फोन काय बंद नव्हतं बरं का. 5-5 मिनिटांनी फोन ठेवल्यानंतर पुन्हा फोन. अक्षरशः मला त्याचा कंटाळा आला होता. पण तो तसाच आहे, कामासाठी आणि लोकांसाठी नेहमी उपलब्ध. आम्ही डी मार्टमध्ये स्वप्नीलसाठी ड्रायफ्रूट, कपडे, काही आवश्यक वस्तू घेतल्या. इकडे मी बिल काउंटरमध्ये थांबलो होतं, पण बुग्गूचं चोरून किंडर जॉय वगैरे घ्यायचं चालू होतं. तिने एक नव्हतं घेतलं, तिने भरपूर सारे त्या ट्रॉलीमध्ये घातले होते. पुन्हा आम्ही काढून बाजूला ठेवले आणि तिला बोलले, असं घेऊ नकोस, इकडं फोटो काढूया. तर पोच कशी देते बघा. बुग्गू म्हणजे आमचा एक जीव आहे बघा. सांगायच्या आधी मला पप्पी पण दिली तिने. आणि बुग्गू म्हणजे आमच्या घरातली सगळ्यांची लाडाची भाची आहे बरं का. मग आम्ही छान फिरलो आणि खरेदी केली आणि मज्जा. पण माझ्या भावाचा फोन काय बंद नव्हता बरं का. बेजार कंटाळ येऊन गेला होता मला. ना मुलीला टाईम ना मला. एक फोटो काढायचा असेल तरी सुद्धा तो कानाला फोन लावून फोटो काढतो. हे आहे माझ्या भावाचं सवय. बाबाकडे बसल्यानंतर बुग्गूचे नखरेच काय वेगळे असतात. तिचे नखरे, तिचं निरागसता सगळ्यांचं मन जिंकतं. माझ्या भावाचे खास गोष्ट म्हणजे तो कितीही व्यस्त असला तरी माझ्यासाठी वेळ काढतो. एकदा बोलले ना जाऊया डी मार्टला ना कुठे, लगेच तयार होतो. कुणासाठी नाही पण माझ्यासाठी भरपूर. पण त्याचा फोन काय बंद नसतो बरं का. मला तर खूपच बघून बघून अक्षरशः कंटाळा आला होता. मी काय घेतलो नाही तरी सुद्धा एका गोष्टीला डी मार्टला जाऊया म्हणजे लगेच तयार होतो. भावासोबत फिरणं म्हणजे एक वेगळीच मज्जा असते. रोज कुठेही फिरता येतं, पण भावासोबत घालवलेला वेळ माझ्यासाठी तो नेहमीच खास असतो. बुग्गूचं बघा, आमचं आईस्क्रीम घ्यायचं असेल तर ती माझ्या आधी जाऊन थांबलेली असते. तिथे आम्ही आईस्क्रीम घेतलो आणि लगेच आम्ही घराचा रस्ता धरलो. आणि गाडीवर असतो तेव्हा आम्ही खूप काही बोलत असतो, कारण की आम्हाला घरी असं वेळच नसतो भावासोबत बसून बोलायला. गाडीवर असताना तो काहीतरी सांगत असतो आणि मी इकडे व्हिडिओ शूट करत आहे. पण त्याच्या पण गोष्टीवर लक्ष आहे बरं का. आणि बेळगावमध्ये एवढी गर्दी असते ना, सांगायलाच नको. आता म्हणजे रात्र झाले भरपूर. मला तर वाटते की 8:30-9 वाजलेत आणि एवढी काही गर्दी नाही आहे. पण असं दुपारच्या वेळेस भरपूर गर्दी असते बरं का. आजचा दिवस साधा होता पण खूप खास होता. भाऊ म्हणजे फक्त भाऊ नसतो, तो मित्रही असतो आणि तो आमचा आधारही आहे आणि घरातील आनंदाचं कारणही असू शकते. आज त्याच्यासोबत घालवलेला वेळ माझ्यासाठी खूपच खास होतं. तिथे जवळपासच्या हॉटेलमध्ये भाऊनी मला घेऊन गेला आणि हे माहीत नव्हतं बरं का आम्ही जाणार आहे म्हणून. बुग्गू बघा, माझ्या आधी जाऊन टेबल पकडलं. आणि हे हॉटेल खूपच फेमस आहे बरं का. इथे सगळं काही गुजराती स्टाईलमध्ये सगळं इथं स्वीट मार्ट पण आहे, हॉटेल पण आहे आणि खूप छान आहे. इथे मी पहिल्यांदा गेलेले आहे, कारण की एवढं काही माहीतच नाही ना. दुसरीकडे पण आहेत पण हे हॉटेल मला काहीच माहीत नाही. हॉटेलमध्ये आला तरी सुद्धा माझा भाऊ फोनमध्येच असतो बरं का. ते काहीतरी ऑर्डर केला, छोले भटुरे, आणि फोनवर लागला. त्याला कोणीतरी इतकं फोन करत होते, कुठेस कुठेस. तो बोलत होता, बहन के साथ आया बे मैं, हिंदीमध्ये सांगत होता. आणि माझं आणि बुग्गूची इकडे नखरे चालू होते. बुग्गूला फोटो काढायला म्हणजे फार आवडतं. ती पोज पण खूप छान देते बरं का.
तिकडे फोनवर चालू होतं त्याचं बोलणं आणि इतकं टेन्शनमध्ये पण होता ना तो, काय करणार. त्याला फोन पण येतात, त्याला म्हणजे असं टाईमच नसतो, फक्त फोन आणि काम. झोपसुद्धा नसतो त्याच्या डोळ्याला. खूप वाईट वाटतं आम्हाला, पण काय करणार. लास्ट छोले भटुरे आले आणि मस्तपैकी आम्ही असं खायला घेतलं. पहिलं बुग्गूला चारले, पण मी टेस्ट करायच्या आधी तिला चारायचं नव्हतं, कारण की इतकं तिखट होतं ना, इतकं तिखट होतं. नंतर लास्टला आम्ही फक्त ती पुरी खाऊन उठले, कारण की खायला होतच नव्हतं, एवढं तिखट होतं. तिला नकोच होतं, कारण ती मला बोलायची फक्त मला पुरीच दे. पण मला कुठे माहिती एवढं तिखट आहे. जेव्हा भावाला तर खाऊन सवय आहे, आम्हाला तिखट खाऊन सवय नाही. मग ते खाऊन आम्ही बाहेर पडलो. इथं बघा किती छान पाण्याचं वगैरे मस्त वाटतं. आणि हे एक जिथे हे ठिकाण आहे ना, खूपच छान आहे. पण आत्ता कोणी नाही येत रात्रीचे. दिवसात एवढी गर्दी असते ना, सांगायला नको. आता परत गाडीवर बुग्गू बसली, आम्ही गाडी स्टार्ट केलं आणि पुन्हा घराचा रस्ता धरलो. त्याला बोलले फोनवर बोल, पण इतकं नको की वेडं होऊन जाशील, आणि गाडी वगैरे सांभाळून मारत जा बाबा. हे काय तुला फोन काय सारखंच येते, असं मी त्याला ओरडले. तो बोलला आता काय करू, फोन कितीही येऊ दे त्याला, पण आमच्यासाठी वेळ काढतो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही पण सांगा तुमचा भाव कसा आहे.